आज नौदल दिवस आहे। देशाच्या सुरक्षेत नौदलाची भूमिका महत्त्वाची आहे। नौदलाच्या कार्याचा गौरव करण्याच्या उद्देशाने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे। 1971 मध्ये ट्रायडंट अभियानादरम्यान पाकिस्तानच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देत 4 पाकिस्तानी पाणबुड्यांना समुद्रात बुडवण्यात भारतीय नौदलाला यश आले होते। यामध्ये शेकडो पाकिस्तानी नौदलाचे कर्मचारी मारले गेले होते। या विजयाची आठवण म्हणून नौदल दिवस साजरा केला जातो। यानिमित्त ओदिशामध्ये पुरी इथं ब्लू फ्लॅग बीचवर होणाऱ्या कार्यक्रमात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहतील। नौदल प्रमुख ॲडमिरल दिनेश के त्रिपाठी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदल दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत। सुरक्षितता आणि देशाच्या समृद्धीसाठी नौदलाच्या जवानांची वचनबद्धता ही वाखाणण्याजोगी आहे। अतुलनीय साहस आणि निष्ठेने आपल्या सागरी क्षेत्राचे रक्षण करणाऱ्या नौदलाला सलाम असं त्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे। भारताच्या समृद्ध सागरी इतिहासाबद्दल आपल्याला अभिमान आहे असं पंतप्रधान म्हणाले। संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनीही नौदल दिनाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या आहेत। नौदल हा राष्ट्राच्या आणि समुद्री सुरक्षिततेचा एक महत्त्वाचा स्तंभ असल्याचं संरक्षण मंत्र्यांनी आपल्या समाज माध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे। नौदल सप्ताहानिमित्त सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांतर्गत मुंबईत गेटवे ऑफ इंडिया इथं बीटिंग द रिट्रीट हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे।